एफडीएने एक अध्यादेश काढला, निर्देश काढले, ज्यानुसार 1 मे पासून सर्व आस्थापनांना जे पनीर विकतात त्यांना स्पेसिफाय त्यांच्या मेनू कार्डमध्ये स्पेसिफाय करणं अपेक्षित होतं. त्या प्रत्येक आस्थापनेने आपल्या हॉटेलमध्ये एक बोर्ड लावला की वी डोंट सेल अॅनालॉग चीज, आम्ही अॅनालॉग चीज विकत नाही. पण वास्तव्य थोडंसं गंभीर आहे. मी काही स्ट्रिंग ऑपरेशन सुद्धा केले. मी अनेक मोठ्या फास्ट फूड जॉईंट्सचे व्हिजिट केले, त्यांचे सॅम्पल सुद्धा कलेक्ट केले आणि त्या सॅम्पलचे रिपोर्ट्स हे धक्कादायक आलेले आहेत. आज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे आस्थापना अॅनालॉग चीज वापरतात. मी आज सकाळी एफडीए मंत्री आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांची भेट घेतली. अन्न व औषध प्रशासनाचं खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलंय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते तात्काळ अॅनालॉग चीज किंवा डेअरी अॅनालॉग वरती हे पूर्णतः महाराष्ट्रामध्ये 1 वर्षासाठी बंदी आणण्याच्या तयारीत आहे. माझी मीडियाला अतिशय महत्वाची विनंती आहे, कारण मागे ज्यावेळेस मी हा प्रश्न उठवला होता आणि प्रश्न उठवल्यानंतर हा प्रश्न जरी मी उठवला असला तरी याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे मीडियाचं आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं आहे. यांनी सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. म्हणजे एक म्हण आहे की राईट पीपल राईट टाइम फॉर राईट कॉज. ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मोठे निर्णय होतात. आजच्या परिस्थितीला हा कॉज तर राईट आहे हे कोणी सांगू शकतं. त्याचबरोबर आता लोकही योग्य आलेली आहेत. या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री हे सुद्धा अग्रेसर आहेत. त्यांची सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला परवानगी आहे, सकारात्मकता आहे. त्याचबरोबर अभ्यासू असणारे ज्यांना या संपूर्ण विषयाची माहिती आहे असे झिरवळ साहेब आणि सगळ्यात महत्वाचं हे ज्याला जिगरीने काम करणारे कमिशनर आयुक्त या खात्याला भेटलेले आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे, कारण जो आपण पाहिला 2006 मध्ये एक एफडीएचा ऍक्ट आला होता आणि त्या 6च्या ऍक्ट मध्ये साधारण 23 ऑगस्ट 2006 या ऍक्ट मध्ये तरतूद करण्यात आली. माझी ह्या कायद्याच्या अंतर्गत आयुक्तांना एक विनंती आहे. मी एक पत्र सुद्धा मंत्री महोदयांना दिलंय आणि त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की आम्ही याच्यावरती बंदी आणू. कारण जर सगळे आस्थापना म्हणतात की आम्ही अॅनालॉग चीज विकत नाही तर त्याला बंदी आणायला आपल्याला काहीच हरकत नाही. दुर्दैव असं आहे की मध्ये मी जे स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशन नुसार म्हणजे एक धक्कादायक अहवाल माझ्यासमोर आलेला आहे. म्हणजे मी 2 लॅब्सला दिलं होतं. एक सरकारी लॅब होतं आणि एक खाजगी लॅब होतं आणि दोन्हीचे रिपोर्ट हे धक्कादायक होते की चांगले जे मोठे आस्थापना ज्यांना आपण असं समजतो, आपल्या मुलांना घेऊन आपण फास्ट फूड खायला घेऊन जातो, पिझ्झाच असतील बर्गर्स असतील, त्या ठिकाणी सुद्धा ते पनीर न वापरता अॅनालॉग चीज वापरतात. आणि याच्यापेक्षा पुढे धक्कादायक बाब म्हणजे ते चीज सुद्धा वापरत नाही, ते नॅचरल चीज सुद्धा वापरत नाहीत, ते अॅनालॉग चीज त्यांच्या संपूर्ण सगळ्या पदार्थांमध्ये वापरतात. हे रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे. माझी अर्धा तास चर्चा या विषयासंदर्भातली स्वीकृत झालेली आहे. अर्धा तास चर्चा त्या दिवशी होईल त्यावेळेस मी हे सगळे रिपोर्ट्स पटलावरती ठेवणार आहे. माझी तत्पूर्वी आयुक्तांना एक विनंती आहे की तात्काळ आपण अॅनालॉग डेअरी अॅनालॉग या सर्व पदार्थांवरती आपल्या अधिकारामध्ये आपण बंदी आणावी. आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि खात्री आहे की तुकाराम मुंढे साहेब हे नक्कीच याच्यामध्ये मार्ग काढू शकतात. माझी मीडियाला आणि सोशल मीडियातील सर्व इन्फ्लुएन्सरला एक विनंती आहे की हा लढा काही माझ्या एकट्याचा नाहीये, हा लढा जनहिताचा आहे, हा जन आरोग्याचा आहे. आपण सगळ्यांनी जसं मागे याला महत्व दिलं होतं, परत एकदा जर महत्व दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बंदी झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.